एखादा टोळकं एकत्र येऊन 20-25 जणांचा जमाव एकत्र येऊन दोन कोवळ्या तरुणींना एका तरुणाला बेदम मारहाण करतो आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यासाठी तिथे जमावाला एकत्र यावं लागतं. तिथे हनुमान चालिसाचं पठण करावं लागतं. शिवसेनेचे नेते संजय निरुपम जे माजी खासदार आहेत त्यांना तिथे आवाज उठवावा लागतो. संजय निरुपम तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की ही अत्यंत शर्मनाक घटना आहे. म्हणजे आम्ही सगळे रमजानच्या वेळी ईदच्या वेळी या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे ईदी म्हणून आम्हाला काय देतात तर अशा प्रकारची मारहाण करतात आमच्या हिंदू तरुणींना. स्थानिक आमदार उबाटाचे आहेत सुनील प्रभू, मुंबईचे माजी महापौर, ते या तरुणीच्या घरी गेले. या दोन तरुणींना ज्या मारहाण झालेली त्यांच्या घरी गेले. त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या डोक्यावर बसलं पाहिजे होतं. या दोन तरुणींना धीर देण्याचं त्यांनी काम केलं. कदाचित त्यांच्यामध्ये बाळासाहेबांचा शिवसैनिक जिवंत झाला असेल, परंतु विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. त्यांच्या हाती सुवर्ण संधी होती. त्यांनी खरं तर विधानसभेमध्ये या विषयाला वाचा फोडली पाहिजे होती. अशा प्रकारचा जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न मालाड पूर्वमध्ये होतोय. ज्या प्रवृत्तीने हे केलं त्यांना ठेचून काढा असं शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. त्यांनी गर्जना केली पाहिजे होती. हिंदूंनी त्यांना धन्यवाद दिले असते. परंतु सुनील प्रभू अधिवेशनामध्ये हा विषय उपस्थित करू शकले नाही. कदाचित त्यांना इच्छा नव्हती. कदाचित त्यांच्या पक्षाचं जे सध्याचं धोरण आहे हिरवा बावटा खांद्यावर घेण्याचं ते बहुधा आड आलं असावं. आणि ज्यांची मतं घेतली त्यांच्या विरोधात बोलायचं कसं असा प्रश्न कदाचित त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असावा. म्हणून कदाचित सुनील प्रभू यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला नाही.